नमस्कार खाद्यप्रेमी हो. ही आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी. कोवळी आहे. ही आरोग्यदायी गुणकारी आहे. हिची पाने सुकवून पावडर करून मोरिंगा पावडर म्हणून विकली जाते. शरीरातला वात कमी करणारी ही भाजी आहे. शरीर डिटॉक्स करते. विटॅमिन मिनरल्स यामध्ये असतात. अँटीऑक्सिडंट आहे. ह्या भाजीवर कोळी आणि बारीक कीड असू शकते, म्हणून भाजीवर मीठ मारून झाडून घ्यावी आणि नंतर मग ती साफ करावी. कोळी पळून जातात. याची पाने आणि कोवळ्या डेऱ्या काढून घ्याव्यात. 4-5 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी आणि चाळणीवर ठेवावी. कांदा जास्त घ्यावा. बारीक कापून तेलात फोडणीला द्यावा. कांदा जास्त पोळू नये, थोडासा कच्चा ठेवावा. ओली मिरची परतावी. थोडीशी हळद त्याच्यावरती परतावी आणि हे परतून झालं की त्याच्यावरती ती भाजी परतावी. ढेऱ्या मोठ्या असतील तर त्या तेवढ्याच कापाव्या. ही भाजी कापू नये. ही मंद आचेवर ठेवावी. वरती झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवावे. 5-5 मिनिटांनी ही भाजी हलवत राहावी, कारण खाली ती करपता कामा नये. ही भाजी आधी आळू द्यावी आणि नंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकावे, म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर येतो. या भाजीमध्ये ओलं खोबरं घालायचं किसून. आणि आमच्याकडे लहान मुलांच्या 5वीला ही भाजी सटवाई देवीला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. कृष्णाष्टमीलाही या भाजीचा नैवेद्यात समावेश असतो. ही भाजी खूप चवदार लागते.